आज खरं तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती आहे. आपण खास अभिवादन करण्यासाठी मुंबईहून इथे आलेला आहात. काय शुभेच्छा असतील, काय सांगा? माझा कसं दिसणार खाली? ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी देशाची घटना लिहिली, त्या देशातली लोकशाही जिवंत ठेवण्याचं काम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलं. त्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीच्या निमित्तानं आज सोलापूर शहरामध्ये येऊन बाबासाहेबांचं दर्शन घेण्याचा योग आला. वास्तविक बाबासाहेबांचं दर्शन तर आम्ही सातत्याने घेत असतो, पण सोलापूरमध्ये घेण्याचा एक वेगळा आनंद आहे की या शहराला एक संस्कृती आहे आणि डॉक्टर बाबासाहेबांच्यावर प्रेम करणारा मोठा वर्ग या परिसरामध्ये सोलापूरमध्ये खास करून ही जयंती मला वाटते महाराष्ट्रामध्ये सगळ्यात मोठी जयंती बाबासाहेबांची या ठिकाणी साजरी होते आणि सगळ्या समाजाची लोक प्रचंड मोठ्या उत्साहाने त्यामध्ये सहभागी होतात. या ठिकाणी येण्याचा आणि दर्शन घेण्याचा एक वेगळी अनुभूती या ठिकाणी मिळते. आज तुम्ही जसं आलात तसं रविवारीच्या मिरवणुकीमध्ये सांगतो नाही, बिलकुल मी रविवारी पण मिरवणुकीमध्ये येणार आहे. आपण या मिरवणुकीमध्ये सहभागी व्हायला मला आवडेल, कारण मला वाटतं महाराष्ट्रातली सगळ्यात मोठी मिरवणूक या ठिकाणी होते आणि सोलापूर शहर हे संस्कृती जपणारं शहर आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं तर करतात मिरवणूक या ठिकाणी, परंतु सगळ्या समाजाचे सगळ्या महापुरुषांच्या जयंती साजरी होते तेव्हा खूप चांगल्या मिरवणुका या ठिकाणी होतात आणि त्या ठिकाणी सोलापूरच्या संस्कृतीचं दर्शन या निमित्तानं होत असतं. भाऊ, खरं तर सकाळी खासदार प्रणिती शिंदे देखील इथे आलेले होते आणि त्यांनी अशी भीती व्यक्त केलेली आहे की भोंदू अशोक खरात जो आहे त्याचे सरकारमधले अनेकांशी संपर्क आहेत, त्यामुळे त्याचा एन्काउंटर होईल अशी भीती त्यांनी व्यक्त केलेली आहे. काय उत्तर असेल प्रणिती? मला माहिती नाही त्यांना कशाची भीती वाटते, सातत्यानं वाटत राहते, हे त्यांना माझ्यापेक्षा अधिकच माहिती असेल. तो भोंदू अशोक खरात याच्या संदर्भातली सगळी माहिती ही कुणी तक्रार केली नव्हती. पोलिसांनी याची चौकशी केलेली आहे, पोलिसांनी FIR दाखल केलेला आहे आणि पोलिसांनी ह्या सगळ्या माहिती जमवलेली आहे. त्यामुळं शासनानं केलेल्या चौकशीवर मुळच भोंदू अशोक खरात पुढे आलेले आहेत. त्यामुळे आता विनाकारण या चौकशीच्या ह्याच्यामध्ये राजकारण करणं मला वाटतं उचित नाही आणि एवढ्या सुसंस्कृत खासदारांनी तर असं करू नये असं माझं मत आहे. स्वातंत्र्याची दुसरी लढाई लढण्याची आज वेळ आली आहे असं देखील त्या म्हणतायत. संविधान धोक्यात लोकशाहीची हत्या होते. बूम खाली गेला भारतामध्ये आता देशामध्ये 3 दिवसीय राष्ट्रीय अधिवेशन 30 वर्षापूर्वी काँग्रेसनं हे विधेयक पारित केलं होतं. आता त्याच्यावर ते करतायत, पण हे विधेयक आणत असताना विरोधकाला विश्वासात घेतलं जात नाही आणि विशेष म्हणजे लोकशाहीची हत्या करण्यामध्ये भाजपा व्यस्त आहे. मला एक समजत नाही, जर काँग्रेसनं महिला विधेयक मंजूर केलं होतं तर मग आता नव्यानं मंजूर करण्याची आवश्यकता का भासते? ना मंजूर झालं ना त्याची अंमलबजावणी झाली. किमान महिला खासदार म्हणून तर मोदीजींचा आभार व्यक्त केले पाहिजेत त्यांनी की मोदीजींनी महिलांना न्याय देण्याची भूमिका घेतली. आपण बघतो सगळ्या बाकीच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये महिलांना 50% आरक्षण आहे. तर लोकसभेमध्ये आणि विधानसभेमध्ये महिलांचं प्रतिनिधित्व तेवढ्या ताकदीचं असलं पाहिजे. महिलांना न्याय देण्याचं, त्यांचा सन्मान करण्याचं काम आदरणीय मोदीजींनी केलं. तेव्हा बाकींच्याचं सगळ्याचं बाजूला ठेवा, परंतु किमान महिला खासदारांनी त्याचं मनापासून स्वागत केलं पाहिजे, त्याचं राजकारण नाही केलं पाहिजे. आणि लोकशाही आहे म्हणूनच महिलांना आरक्षण देण्याचा जो विधेयक येतं आहे ते लोकशाही आहे म्हणून येतं आहे ना. आणि आता जर आपण एवढं परखड मत आज देशाच्या पंतप्रधानांना आपण एवढ्या खालच्या दर्जावर बोलू शकता, एवढ्या खालच्या दर्जाचं टीकात्मक वक्तव्य करता, तेव्हा लोकशाही नसती तर कसं केलं असतं? या सगळ्या गोष्टी आपण समजून घेतल्या पाहिजेत. लोकशाही खऱ्या अर्थानं जीवन ठेवण्याचं काम मोदीजींच्या सरकारने केलेलं आहे, आपण सातत्यानं पाहतो. परंतु आम्ही सत्तेत असलो की लोकशाही, आम्ही सत्तेतनं उतरलो की लोकशाहीचं काय होते म्हणतात, हत्या होते, अशा पद्धतीची वक्तव्य करायची. म्हणजे हे म्हणजेच लोकशाही, अशा पद्धतीचा जो आविर्भाव आणायचा आहे. मग आजपर्यंत या सगळ्या गोष्टी आपण केल्या असत्या, महिला विधेयक आणलं असतं, या देशाची प्रगती आपल्या कालखंडात झाली असती तर ही वेळ आपल्याला आली नसती. मुंबईमध्ये एक ड्रग्स पार्टी झाली, त्यामध्ये 80% जास्त तरुण मुलं होती. 2 मुलांचा ड्रग्स घेतल्यामुळे मृत्यू झालाय आणि बहुतांश मुलं ड्रग्सच्या आहारी गेल्याची मुंबईमध्ये दिसतात. नाही, नक्की ही खूप गंभीर घटना आहे. याच्यावर पोलीस सातत्याने कारवाई करतात. खास करून मुख्यमंत्री महोदयांनी सक्त सूचना दिलेल्या आहेत, आदेशही दिलेले आहेत. याच्या संदर्भात जर कुणी पाठीशी घातलं तर त्या पोलिसांच्यावर कारवाई करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत. त्यामुळं ड्रग्ज हा आपल्या देशाला लागलेली कीड आहे
समाजाला लागलेली कीड आहे, खास करून युवा पिढीचं ला लागलेली जी कीड आहे ही संपली पाहिजे. आणि त्या दृष्टीनं जी पार्टी झाली त्याच्यावर कडक कारवाई झाली पाहिजे. याच्या मागचे सूत्रधार शोधले पाहिजेत. खास करून ड्रगच्या विषयावर जे लोक याच्यामध्ये सहभागी आहेत त्या सगळ्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे. जिल्हाधिकाऱ्यांनी जिथून जाणार होता तिथं बंधू खराबने जागा घेतली होती सोलापुरात. मग अनेकांनी सुद्धा अशा जागा घेतल्या होत्या. मग त्यांना माहिती कुठून मिळाली याची चौकशी होणार का? नाही, आता आपण बघतो की आता शक्तीपीठ महामार्ग बदलला, म्हणजे दिशा बदलली. आता ही दिशा बदललेली जाहीरच होतं ना. कॅबिनेटमध्ये चर्चा होते, या ठिकाणी आपण बघतो की प्रसारमाध्यमाच्या माध्यमातून चर्चा होते. तेव्हा ही लोक जे असतात यांना सातत्यानं तत्पर पैसा कुठे मिळेल याचं नॉलेज असतं आणि ते पटकन अशा व्यवस्थेमध्ये सहभागी होतात आणि अशा घटना करत असतात. परंतु एक लक्षात घेतलं पाहिजे की या सगळ्याच्या पाठीमागं नेमकं कशा पद्धतीनं षडयंत्र असतं. हे फक्त शक्तीपीठ महामार्गाच्या इथं नाही, अनेक ठिकाणी अशा गोष्टी घडत असतात. त्याच्यावर बारकाईनं लक्ष माननीय मुख्यमंत्री महोदयांचं आहे. कारण आम्ही बघितलं जेव्हा शक्तीपीठ महामार्गाचा मार्ग बदलायचा होता तेव्हा अनेक अधिकाऱ्यांनी विरोध केला होता. तेव्हा शंका अशी निर्माण झाली की संबंधित अधिकाऱ्यांनी काही इथं जमिनी खरेदी केल्यात का काय. त्यामुळे या सगळ्या गोष्टी अशा गंभीर आहेत. परंतु मी आपल्याला सांगेन की शेवटी लोकाच्या हिताचा मार्ग कुठला आहे. इथं आपण बघितलं गोवा नागपूर हायवे आहे आणि त्याला पॅरलल हायवे जात होता. तेव्हा ज्या ठिकाणी कनेक्टिव्हिटी नाही, ज्या ठिकाणी विकासाची खऱ्या अर्थानं आवश्यकता आहे अशा ठिकाणाहून शक्तीपीठ महामार्ग गेला पाहिजे ही माननीय मुख्यमंत्री महोदयांची भूमिका होती. त्या अनुषंगानं तो गेला. शिखर शिंगणापूर आपल्याला माहिती आहे खूप मोठं देवस्थान आहे, त्याच्या पायथ्यातनं तो जातो. गोंदवलेकर महाराजांचं स्थान आपण बघतो की ज्याची महाराष्ट्रामध्ये खूप मोठी श्रद्धा लोकांची देशामध्ये आहे. त्यामुळे अशा ठिकाणाहून हा महामार्ग आता जाणार आहे. त्यामुळे बंधू खरात काय करतो काय नाही करतो याचा सगळी पाळंमुळं आता निघालेली आहेत आणि त्यात असणाऱ्या सहभागी असणाऱ्या लोकांचे. या सगळ्या निवडणुका पूर्ण झाल्यानंतर आपण जे लागले आहेत ते विधान परिषदेच्या सोलापूर शहरामध्ये 200 ते 250च्या मतांची संख्या शहराची आहे अक्कलकोट धरता. तर त्या पदाधिकाऱ्यांची किंवा भाजपच्या वरिष्ठ नेत्याची मागणी असे की तो शहरातच असावा, डिलिमिटेशन नंतर तो आमच्यावर वजन नको. ते लोक पदवीधर म्हणजे मला समजलं नाही काय. डिलिमिटेशन नंतर 2 मतदारसंघ होतील आणि तो जर का ग्रामीण भागातून आला तर शहरावर ते म्हणजे ओझच असणार आहे. त्यामुळे शहरातला एक प्रामाणिक जुना जाणकार एक आपल्यासारख्या बाबासाहेबांच्या अनुयायांनी असा प्रश्न विचारणं उचित नाही. लोकशाही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला शिकवलेली आहे आणि त्या लोकशाहीचं अनुपालन करत असताना कोण कुठला हा महत्त्वाचा नाही, लोकप्रतिनिधी महत्त्वाचा आहे. त्याच्या पाठीमागं जनमत आहे आणि त्याच्या पाठीमागं लोकांनी ज्या व्यवस्थेतनं तो निवडून येणार आहे तो मतदार त्याच्या पाठीशी आहे का नाही हे खरं तर बाबासाहेबांना अपेक्षित आहे. आणि ती बाबासाहेबांच्या विचारानं ती निवडणूक होईल आणि बाबासाहेबांच्या विचारानंच तो लोकप्रतिनिधी ठरवला जाईल. डीपीडीसीचा निधी जर नाही मिळाल्यास 15 दिवसात आंदोलनाचा इशारा प्रणिती शिंदेने दिला आहे. नाही, मला आता त्या मला खूप मोठा दुश्मन समजतात, माझ्याबद्दल खूप खालच्या पातळीचे वक्तव्य करतात. परंतु त्या माझ्या भगिनी आहेत आणि मी त्यांना माझा सल्ला हाच आहे की आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराचे गुणगान आपण गाता तेव्हा DPDCच्या कार्यपद्धतीचं आपण अवलोकन करावं, त्याचा अभ्यासही करावा. DPDCचा कुठलाही निधी हा कुठल्या सचिन कल्याण शेट्टीच्या नावे येत नाही, कुठल्या देवेन कोटेच्या नावे येत नाही, ना कुठल्या प्रणितीताई शिंदेच्या नावे येत नाही. तो तर त्या विभागाच्या अनुषंगानं सामाजिक समतोल राखून, विभागीय समतोल राखून विकास करण्याचा त्यामध्ये सूचना असतात किंवा त्या पद्धतीने आपण करतो. मला एक सांगा, सोलापूर शहरामध्ये DPDCतला किमान 125 कोटीच्या आसपासचा निधी खर्च झाला आहे. तो सोलापूर शहरामध्ये खर्च झाला आहे ना, तो पाकिस्तानमध्ये खर्च झालेला नाही. तेव्हा आपण समजून घेतलं पाहिजे की तेव्हा त्यांनी हा शहरामध्ये विकास झाला. ते अशा पद्धतीचा आविर्भाव आणतायत की शहरातला किंवा जिल्ह्यातला निधी कुठंतरी बाहेर नेऊन खर्च केला आहे अशा पद्धतीत सांगतात. कुठलाही निधी व्यक्तिगत कुणाच्याही नावे मंजूर होत नाही. ताईंना माझी विनंती आहे, ताई या शहरामध्ये जे काम झालं, ज्या ज्या ठिकाणी निधी दिला आहे, आता MIDCचं काम आपण घेतलं, देवेन कोटेजींनी खूप प्रयत्न करून ते निवडून काम मंजूर करून आणलं. त्याच्यासाठी आम्ही जो शेअर दिला DPDCतनं दिला 12.5 कोटी रुपये दिले, आम्ही महानगरपालिकेने दिले. आता ताईंना आमचा प्रश्न आहे की बाबा तो देऊ नको का. त्यांनी शिफारस केलेल्या कामाला मंजुरी मिळत नाही. ताईंनी खासदार साहेबांनी जी शिफारस ताईंनी शिफारस योग्य वेळी केली पाहिजे. जेव्हा कामं मंजूर करतात तेव्हा केली पाहिजे आणि ती दिल्लीतनं न करता इथं येऊन केली पाहिजे. या सगळ्या गोष्टी आपण बघितल्या पाहिजेत ना. शिवसेनेत आलेले शिवसैनिक आपल्यावरती टीका करतायत. जेव्हा गोरे निधी मंजूर करणारा माणूस इथं बसला आहे
असं एकेरी भाषेत आपल्याला बोलतात. ही सन्माननीय भगीरथ भालके हे आदरणीय भालके नानांचा वारसा सांगतात. भालके नानांचा वारसा सांगत असताना भगीरथजींनी भालके नानांचे आणि जयकुमार गोरेचे संबंध कदाचित विसरले असतील. ते भालके नानांना जेव्हा पाण्याचा प्रश्न सोडवायचा होता, भालके नाना 2 महिने जेव्हा मुक्काम करून मुंबईमध्ये थांबले होते, तेव्हा याच जयकुमार गोरेनं भालके नानांच्या मदतीला, राज्यपालाच्या भेटीला, मुख्यमंत्र्यांच्या भेटीला, या सगळ्या व्यवस्थेमध्ये जयकुमार गोरे भालके नानांच्या पाठीशी ठामपणे उभा होता. आणि माझा मतदारसंघ नसतानाही त्यामुळं ज्याची त्याची संस्कृती आहे, कुणी आरेतुरे बोलावं, कुणी काय बोलावं, पण एक सांगतो की त्यांनी त्यांची संस्कृती दाखवलेली आहे आणि मला वाटतं भालके नानांना बिलकुल हे अपेक्षित नाही. त्यामुळं आणि पंढरपूर शहराला तर बिलकुल नाही. त्यामुळे ते काय म्हणतात त्याला अधिकचं महत्त्व नाही. निवडणूक असते, निवडणुकीच्या वेळी ज्या ज्या प्रचारामध्ये काही गोष्टी असतात, मी माझ्या पक्षाचं काम करेन, मी माझी भूमिका मांडेन. त्यामुळं आता माझ्या निधीची आवश्यकताच त्यांना राहिलेली नाही. त्यांच्याकडे निधी देणारे खूप मोठी माणसं आता मिळालेली आहेत. त्यामुळे त्यांना खूप मोठ्या शुभेच्छा आहेत. राजकीय पोक्तपणा नाही असं वाटतं. नाही, आता पोक्तपणा आहे का नाही त्याचं ॲनालिसिस पत्रकारांनी केलं पाहिजे. आणि ज्या स्टेजवर ज्या पद्धतीची भाषा वापरली जाते, आता मी जर सांगितलं मला ते किती वेळा भेटले, मला येऊन काय म्हटले, माझ्या का मागं लागले होते, याच्या संदर्भात वेळ आलं तर मी सांगेन. आता मी राजकारणातल्या काही गोष्टी असतात त्या कधी सार्वजनिक करायच्या नसतात. नाहीतर ते कुठं भेटले, मला काय विनंती करत होते, हे सगळं मला सांगता येईल. पण आता त्या विषयावर सांगणार नाही. आणि त्यांचा प्रवेश तिकडं का झाला हे मी सांगेन. पण आज तो विषय नाही. मी सांगतो की मी राजकारणातल्या आचारसंहिता पाळणारा मी एक कार्यकर्ता आहे. त्यामुळे मी माझ्या आचारसंहिता पाळेन. ज्या दिवशी माझ्या डोक्यावरनं जाईल त्या दिवशी सगळंच सांगेन. 87चा फिगर आहे सभागृहामध्ये आणि त्या सभागृहामध्ये आता शिस्त पालन समितीची अपेक्षा आहे असं वाटतं का तुम्हाला? बिलकुल. आपण बघता महानगरपालिका आहे, एक गोष्ट समजून घेतली पाहिजे, सगळे सदस्य नवीन आहेत. अगदी काय हाताच्या बोटावर मोजण्यासारखे सदस्य जे जुने आहेत, ज्यांना अनुभव आहे. काही नवीन सदस्य बहुतांश आहेत, त्यांना प्रशिक्षणाची आवश्यकता आहे, कामाच्या अनुभवाची आवश्यकता आहे. आता आम्ही आमच्या पक्षाकडून आमच्या सगळ्या नगरसेवकांना या कामकाजाबद्दलचं प्रशिक्षण आम्ही देतो आहे. त्यामुळे त्याही शिस्त आम्ही जेव्हा प्रशिक्षण देतो तेव्हा शिस्तीचंही देऊ. पण समोरच्यानी शिस्त पाळायची का नाही तो त्यांचा विषय. समोरच्यानी शिस्त नाही पाळली तर त्याला शिस्तीत कसं आणायचं याचंही प्रशिक्षण दिलं जाईल. भाऊ, कुठेतरी भाजप ज्या ठिकाणी आमदार आहे त्या ठिकाणी शिवसेना आपले प्रवेश करून घेताना असं वाटतं. आता तो पक्षवाढीचा अधिकार सगळ्यांना आहे. माझ्या माहितीप्रमाणे शिवसेनेला पण त्यांच्या पक्षवाढीचा अधिकार आहे. आम्हाला भारतीय जनता पक्ष म्हणून पक्षवाढीचा अधिकार आहे. पण कुणीतरी पक्ष वाढवला तर तो विचार वाढवला आणि आम्ही पक्ष वाढवला तर मग आम्ही वॉशिंग मशीन आणलं, अशा पद्धतीच्या चर्चा होत असतात. पण आता या सगळ्या परिस्थितीमध्ये आपण समजून घेतलं पाहिजे की शेवटी प्रत्येकाला पक्ष वाढवायचा अधिकार आहे, तसा आम्हालाही अधिकार आहे. येणाऱ्या कालखंडामध्ये आपल्याला बऱ्याच घडामोडी दिसतील, अजून बरंच बदललेलं दिसेल. पण आमची आता भूमिका ही आहे की जनतेनं आमच्यावर जबाबदारी दिलेली आहे. खूप मोठा विश्वास सोलापूरच्या जनतेनं आमच्यावर टाकलेला आहे. त्या विश्वासाला सार्थ राहून काम करणं ही आमची जबाबदारी आहे. याच्यापेक्षा अधिकचं महत्त्व कुणाच्या वक्तव्याला, कुणाच्या टीकेला किंवा कुणाच्या प्रवेशाला द्यावं असं मला वाटत नाही. जी जबाबदारी आमच्यावर जनतेने टाकलेली आहे त्या जबाबदारीला खरं उतरणं हेच खऱ्या अर्थानं आमच्या दृष्टीने महत्त्वाचं आहे. खूप महत्त्वाचा विषय आहे की त्या ठिकाणी आदिला नदी आहे की नाला आहे, यावरून आदिला नदी आहे की नाला आहे. खासदार मॅडम असं म्हणतात की त्यांची विकेट पडलेली आहे. नाही, आता काँग्रेसची विकेट पडलेली आहे त्यामुळे त्यांना तसं वाटत असेल. एक लक्षात ठेवा, 2 वर्ष 7 महिने ज्या कलेक्टर महोदयांना झालं त्यांचा इथला कार्यकाल संपलेला होता. त्याच्यापेक्षा अधिक काम त्यांनी केलं आणि त्यानंतर स्वतःहून त्यांनी बदली मागून घेतली. पण माझे त्यांचे मित्रत्वाचे संबंध होते आणि जर कलेक्टर महोदयांच्या बाबतीत त्यांना गेल्यानंतर कळवळा आला, त्याच कलेक्टर महोदयांच्या आणि आयुक्तांच्या टेबलवर जाऊन आपण काय काय केलं याचं आपल्याला माहिती आहे. मी त्या विषयावर बोलणार नाही. परंतु खूप चांगलं काम आदरणीय कुमार आशीर्वाद साहेबांनी केलं. या शहराचा IT पार्क, या शहराची विमानसेवा, समांतर पाईपलाईन, या शहरातले बाकीचे विषय, जेव्हा अतिवृष्टी झाली, पूर आला त्यावेळी त्यांनी केलेलं काम, याचं कौतुक करावं तेवढं आहे. त्यामुळं त्यांच्या केलेल्या कामाचं या ठिकाणी कौतुक आहे आणि म्हणून त्यांना मुख्यमंत्री महोदयांनी एवढ्या उत्तम कामासाठी स्वतःच्या जिल्ह्यामध्ये कलेक्टर म्हणून काम करण्याची संधी दिली आहे. त्यांनी खंत व्यक्त केली की उजनी जल पर्यटनाचं काम माझ्यात होऊ शकलं नाही, तिथं राजकीय महत्वाकांक्षा थोडीशी कमी पडली, अशी एक जाता त्यांनी खंत व्यक्त केली. नेमकं हे उजनी जल पर्यटनाचं काम कुठं अडलंय आणि त्याच्यामध्ये अडथळे काय आहेत? नाही, तो 2 खात्यामधला विषय तो आहे.
तर जलसंपदा खातं सांगतंय की आम्हाला आमच्या जागेमध्ये आमचं धोरण आम्ही बनवलेलं आहे, त्यानुसार आम्ही जलपर्यटनाचं काम आम्ही करू आणि नियोजन विभागातनं ते काम मंजूर होतं. या दोन्ही याच्यामध्ये ते थांबले, पण भविष्यात मार्गी लागेल, चिंता करू नका. सोलापूर शहरातलं एकही काम आत्तापर्यंत थांबलं नाही आणि इथून पुढेही थांबू देणार नाही. असे जिल्ह्यातलं काम जिल्हा विकासाच्या दृष्टीनं पुढे घेऊन जाणं ही आमच्या भारतीय जनता पक्षाच्या सरकारची जबाबदारी आहे, आमच्या सगळ्यांची जबाबदारी आहे. या जबाबदारीत आम्ही कुठेही मागे राहणार नाही. तो एक आदिला नदीचा प्रश्न आहे. खरं तर अनेकांची घरं त्याच्यामध्ये येत आहेत आणि त्याच्यामुळे फटका मोठा बसतो, कारण अनेकांनी आपल्या आयुष्याची पुंजी लावलेली आहे आणि त्यांना आता नोटीस येत आहेत की तुमच्या वॉटर लेवल आपण बघितलं, आपण पाहिलं असेल, आदिला नदी हा पूर्वी नाला म्हणून रेकॉर्डवर होता, कधी नदी म्हणून त्याच्या पाठीमागच्या कालखंडामध्ये रेकॉर्डवर होता. तेव्हा नेमकं त्याचा जी पूररेषा असेल किंवा नदीची रेषा असेल ही रेषा ठरवून खरं वास्तविक पाहता विकास होण्याची आवश्यकता होती. आज जर त्या गोष्टीची काळजी पूर्वीच घेतली असेल तर ज्या बांधकामं झाली ती नेमकं पूररेषेच्या याच्यामध्ये येत आहेत किंवा नाल्याच्या याच्यामध्ये येत आहेत, त्यामुळं काही गोष्टी चुकीच्या झालेल्या आहेत. परंतु आता या नदीच्या उत्खननाची आवश्यकता आहे. नदीचा जो नाला आहे, नदी आहे, ज्याला तो विषय महत्त्वाचा नाही, परंतु त्याचं खोलीकरण आणि त्याचं संवर्धन महत्त्वाचं आहे की जेणेकरून अशा नाले किंवा अशा नद्या आपण जेव्हा अडवतो तेव्हा खूप मोठे प्रॉब्लेम्स तयार होतात. पण नैसर्गिक ज्या गोष्टी आहेत त्या सांभाळल्या पाहिजेत आणि तो नाला किंवा नदी जे काय असेल ते आपण सांभाळू. केरळ डाव्यांचा बालेकिल्ला राहिलेला आहे, भाजपचं कमळ फुलेल का? आता मी खूप छोटा कार्यकर्ता आहे. मी सातारा जिल्ह्यात कमळ फुलेल का म्हणून सांगू शकतो, मी सोलापूर जिल्ह्यात कमळ फुलेल का म्हणून सांगू शकतो. आता केरळपर्यंत काही पोचलो नाही.